पुढची एक महत्त्वाची अपडेट दक्षिण कोरियातून दक्षिण कोरियामध्ये विमानाचा भीषण असा अपघात घडला। मुआन विमानतळावर लँडिंगवेळी हा विमानाचा अपघात घडलाय। लँडिंगवेळी विमान क्रॅश झालं। अपघातानंतर या विमानाला आग लागली। या अपघातात 28 प्रवाशांचा मृत्यू झालाय। 181 प्रवासी हे विमानात असल्याची माहिती सध्या समोर येते। आपण या अपघाताची दृश्य पाहतोय। ज्यावेळी ही लँडिंग विमानाचं होत होतं त्या दरम्यान हा अपघात घडला। त्यानंतर या विमान हे क्रॅश झालं। क्रॅश होताच या विमानाला आग लागली। या आगीमध्ये अनेक खरं तर प्रवासी होते। त्या प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। अनेक जण अजूनही आतमध्ये अडकलेले आहेत। रेस्क्यू टीम या ठिकाणी पोहोचलेली आहेत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळते। दक्षिण कोरियामधला हा धक्कादायक असा भीषण असा अपघात विमानाचा अपघात घडला। ते दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय। मुआन विमानतळावरची ही दृश्य लँडिंगवेळी विमानाचा अपघात घडला। लँडिंगवेळी विमान क्रॅश झालं। त्यानंतर अपघात घडला। अपघातानंतर विमानाला आग लागली। अपघातात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 28 प्रवाशांचा मृत्यू झालाय। अजूनही 181 प्रवासी हे विमानात अडकल्याची माहिती आहे। त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न खरं तर केले जात आहेत। रेस्क्यू पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। मोठ्या शर्थीचे प्रयत्न हे या ठिकाणी सुरू आहेत। आपण या अपघाताची ही दृश्य पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्यासोबत आहेत। पद्मेश, भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल। आपण ते दृश्य सध्या पाहू शकतोय। आतापर्यंत सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे का? कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत? गौरी, आपण जर बघितलं तर स्थानिक वेळेनुसार 9 वाजता हे जे विमान आहे ते बँकॉकवरनं जेजू एअर या कंपनीचं हे जे विमान आहे ते धावपट्टीवरती मुआन इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे साऊथ कोरियामध्ये, तिथे लँड होत होतं। जवळपास तर लँडिंग गिअरमध्ये कुठेतरी खराबी झाली, त्यामुळे लँड करताना कुठेतरी हे जे विमान आहे, हे जे कुंपण असतं त्या कुंपणाला धडकलं आणि तिथे स्फोट झाला। आपण बघू शकतो की व्हिडिओमध्ये आपण जर बघितलं लगेच आगीच्या ज्वाळा ते भडकटल्या। त्याचबरोबर अनेक जे व्हिडिओ येतात त्यामध्ये आपण बघू शकतो जवळपास 181 लोक या विमानामध्ये होती आणि आत्ताची जी ताजी खबर आपल्याला येते ते 28 जणांचा यात मृत्यू झाल्याचं आपल्याला कळते। त्याचबरोबर अनेक मृत्यू अजून होऊ शकतात असंही अंदाज वर्तवला जाते। जवळपास अनेक जे नागरिक आहेत त्यांनाही बाहेर काढण्यात आलेले आहेत। काही मृत असल्याचे पण त्यांची ओळख पटली नाही, त्यामुळे आपण त्यांना मृत असं घोषित करू शकत नाही आहे। स्थानिक जे मीडिया आहे, स्थानिक जे प्रशासन आहे ते ऑलरेडी त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। जवळपास आपण जर बघितलं तर हा अपघात एवढा भीषण होता की जवळपास ह्याची धुराचे लोट जवळपास 3 किलोमीटरपर्यंत अंतरावरती दिसत होते। त्याचबरोबर आपण जर विमानाची व्हिडिओ जर बघितला त्यामध्ये आपल्याला सरळ दिसतंय की लँडिंग करताना कुठेतरी गिअर बॉक्समधून कुठेतरी ताळमेळ न पायलटचं लागल्यामुळं हे विमान जे कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जास्तीत जास्त मृत्यू झाल्याची शक्यताही इथे आपल्याला वर्तवली जाते। हे जे विमान होतं हे बँकॉकवरून येत होतं। अनेक जे साऊथ कोरियन नागरिक असतील किंवा थायलंडचे आणि परदेशी नागरिक या विमानामध्ये होते। जेजू एअरचे हे जे विमान होतं, आपण जर सध्याच्या घडीला अनेक विमानांचे ॲक्सिडेंट होत आहेत, त्यात आता एक मोठा ॲक्सिडेंट सध्या साऊथ कोरियामध्ये मुआन एअरपोर्टवरती झालेला आहे। गौरी, हो, पद्मेश, सध्याची काय परिस्थिती आहे तिथली? बचाव कार्य नेमकं कशा पद्धतीनं सुरू आहे? आतापर्यंत किती प्रवासी या विमानात अजूनही अडकलेले आहेत? किती प्रवाशांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलाय? गौरी, आपण जर बघितलं तर 28 त्या डेड बॉडी आहेत त्या बाहेर काढलेल्या आहेत, शव बाहेर काढलेले आहेत आणि 2 ते 3 नागरिक जिवंत या विमानातून बाहेर काढल्याची आपल्याला माहिती मिळते। आणि मृतांची जो आकडा आहे तो जास्त वाढू शकतो, कारण आपण जर स्फोट बघितलं तर हा भयंकर आहे। जवळपास चुरा या विमानाचा झाल्याचं असल्यामुळे मृतांची जी संख्या आहे ती वाढण्याची शक्यता आहे। जे स्थानिक जे माध्यमं असतील किंवा ती आपत्ती जे व्यवस्थापनाचे जे लोक आहेत त्यांनी जी दिलेली माहिती आहे की मृतांचा आकडा हा वाढू शकतो। मृतांचा हा आकडा हा जास्त झाला तर मोठं एक भीषण असा अपघात साऊथ कोरियाच्या हिस्ट्रीमध्ये हे मानायला महत्त्वाचं असेल। हो, नक्कीच पद्मेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।